शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण आलेलो आहे प्लॉट आहे लावण गेलेली आहे. याची लावण जाऊन एक 4-5 दिवस झालेले असतील. यामध्ये लावण गेल्यानंतर ही लावण एकरी एक 80 टनाच्या आसपास झाले. म्हणजे गुंठ्याला 2 टन ॲव्हरेज पडले याचं. त्यानंतर लावण गेल्यानंतर पाला वाळवला 1-2 दिवस. पाला वाळवून झाल्यानंतर हे मोठे 4 व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टरच्या साहाय्याने हे केलेलं आहे पालाकुट्टी. पालाकुट्टी बघू शकता हे कसं झालेलं आहे. पालाकुट्टी केल्यानंतर एक सऱ्याड भरायचं असते, पण आम्ही भरलेलं नाही. त्यानंतर पालाकुट्टी झाल्यानंतर ही आता बगला चिरून खोडवी मारून लागवड सोडायला लागली संघ. ते तिन्ही कामं एकाच ट्रॅक्टरला आहेत, ते दाखवतो मी तुम्हाला. त्यामध्ये हे बघू शकता, हे बगला चिरलेलं आहे. हे गड्डे हे असं खोडवी मारून घेतलेले आहेत. खोडवी मारून या चरीमध्ये असं बगला फाडले जातात. ह्यामध्ये लागवड सोडलेली आहे. असं हे लागवड दोन्ही साईडला पेरतं. हे असं खोडवी मारलेले आहेत. आणि खोडवी मारून झाल्यानंतर लगेच आता याला पाणी सोडलं जाईल. हे फक्त आता यामध्ये प्रॉब्लेम येते की असं पाल्याचं जरा ढीग होतात आणि पाणी पाजायला दमवतं आहे. त्यासाठी आपण काय करायचं तर एक पहिलं पाणी पहिलं पाणी पाजून झाल्यानंतर त्याला हे करायचं की पाल्याचं ढीग आहे ते सफाई करायचं. संघ थोडं होईल तसं ते नंतर कुजून जातं. अशा प्रकारे जे नियोजन आहे. आता हे दाखवतो तुम्हाला कसं ट्रॅक्टरचं काम चालू आहे. हे बघू शकता. हे असं बऱ्यापैकी यामुळे माती आणि पाला मिक्स झाल्यामुळे हे कुजतं लवकर. पाला कुजायसाठी त्यावर आपण एक युरिया आणि सिंगल सुपर फॉस्फेट टाकायचं. हे बघू शकता. त्यामध्ये असं काम चालू आहे. हे असं दोन्हीकडनं बगला चिरतं आणि हे करतो संघ खोडवी मारतो. त्यामुळं काय होतं आहे, भरणी केल्यानंतर जे आपले येतात ते वरनं माती लागते चांगली. आता हे झाल्यानंतर आपण काय करतो, 1-2-3 महिने थांबायचं, पाणी द्यायचं. त्यानंतर 3 ते 3.5 महिन्यांनी भरणी करून घ्यायची. भरणीच्या वेळी पाला पूर्ण कुजून गेला असते. त्यामुळे याला माती भरपूर लागते. आणि जमिनीतनं जे येणारा कोंब आहे तो खालना येतो, त्या कोंबाला माती लागते. समजा आपण वरच्यावरला आता जर खोडवी मारली नाही आणि बगला फाडली नाही तर हे कोंब येतं ते वरनं येतो. वरनं आल्यामुळे त्याला एवढ्या वर माती लागत नाही. त्यामुळे त्याला त्या ऊसामध्ये जीव राहत नाही. त्यामध्ये कसं होतं, हे खालनं येतं, त्यामुळे मुळ्या खाली जातात, त्याला आधार लागतो आणि त्यामुळे व्यवस्थित त्याची उगवण होते. हे असं नियोजन आहे. त्यानंतरचा व्हिडिओ मी तुम्हाला नंतर अनेक पोस्ट करेन. आता ह्यामध्ये बघू शकता एक गड्डा कसा प्रकारे मारला आहे. त्या जरा साधारण ब्लेडला धार जास्त असली तर ते कटिंग लवकर होते. आणि यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे काय, ऊस तुटल्यानंतर लगेच खोडवी मारल्याला बरं पडतं. जेवढं दिवस जास्त जातील तेवढ्या दिवसानंतर ते चांबट होत जातं आणि ते कटिंग होत नाही व्यवस्थित. आणि हे झाल्यानंतर लगेच ह्याला आता बुरशीनाशक, कीटकनाशक आणि ह्युमिक ॲसिडची आळवणी घ्यायची, आपलं फवारणी. त्यामुळं बुरशीचं प्रमाण कमी होतं आणि उगवण चांगली होते खोडव्याची. आणि यामध्ये आता आपण लागवड 18-18-10 आणि ह्युमिक ॲसिड, ॲमिनो ॲसिड आणि आपलं सीवीड असं 3चं कॉम्बिनेशनचं ते दाणेदार येतं ते, आणि 18-18-10 असं लागवड मिक्स करून यात सोडत आहे. ह्युमिकमुळं मुळ्यांची वाढ, ह्युमिक सीवीड आणि ॲमिनो ॲसिडमुळं आपलं सीवीडमुळं
वाढ आणि फुटवा चांगला होतो. मुळ्या चांगल्या वाढतात हे आहे यामध्ये. फक्त यात फुटवा जर चांगला व्हायचा असेल तर बुरशीनाशकाची फवारणी याला महत्त्वाची आहे. बुरशी जर आली तर फुटवा व्यवस्थित होत नाही, उगवण क्षमता कमी येते आणि त्यामुळं पातळ होण्याची शक्यता येते. यामध्ये एखादा प्रॉब्लेम असा येतो की गड्डे निघण्याचे चान्सेस राहतात. तर गड्डे निघालीच तर आपण तिथं नवीन रोपं घालायचे, त्यामुळं काय एवढा प्रॉब्लेम येत नाही. हे बघू शकता, ही सरी कुठं राहते. हे एवढ्या उंचावरून आलेलं कोंब आणि खालनं आलेलं कोंब, कधी पण जमिनीतून आलेलं कोंब चांगला येतो जाडीला आणि सगळ्याच हे वरनं आलेलं त्याला आधार राहत नाही आणि त्याच्या सपोर्ट नसल्यामुळं लगेच पडायला पण बघतो. हे ऊस पडत नाही, हे पडायला बघतो. त्यामुळे हे एक शेतीतलं महत्त्वाचं हे आहे.